हे सगळं जे कार्य करत आहोत ते काही आपण आपल्या गुरुची परंपरा पुढे चालवण्याचे आपण पात्र आहोत म्हणून नाही, पण मला असं वाटतं की गुरुला घेऊन जगलं पाहिजे आपण. नुसतं त्याचं चरित्र वाचून मोकळं होऊन आपल्याला जसं पाहिजे तसंच आपण राहणं हे काही योग्य नाही. त्यामुळं बघा, लोक म्हणतात यांना काही कमी नाही, मोठी इंडस्ट्रियलिस्ट आहेत, होय की तुम्ही माझे आहेत म्हणून बोलतोय बरं. आपण त्रास कोणाला नाहीये, अंबानी देखील रडतोच ना, आम्ही तर फार शुल्लक आहोत त्याच्या पुढे. हा, ही एक गोष्ट मी नक्की सांगेन, प्रामाणिकपणे सांगेन. बघा, आमच्या या 12 ज्योतिर्लिंगाच्या एवढ्या मोठ्या मोठ्या कथा आम्ही केल्या याच पद्धतीने, अशी भव्य दिव्य. मला मिळमिळीत काही आवडत नाही, उगीच काहीतरी छोटे खाली 4 लोकांना घेऊन मला जमत नाही. आणि माझे महाराज माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. आज आमरस नसता केला तरी तुम्ही मला काही बोलला नसता, पण मी माझ्या रामाला सांगितलं होतं की माझ्या लोकांना आमरस खायला घालायचं अक्षय तृतीयेला. आणि बघा, महाराजांच्या चरित्रातले अनुभव मला आले. मला देवगडवरून फोन आला, अहो तुमचा काहीतरी मोठा कार्यक्रम आहे म्हणून मला कळलं, आंबे पाहिजेत का? तुम्हाला सांगू याचा रेट काय पडला मला? पंढरपूरला 400 रुपये डझननी देवगड हापूस आला. हे कसं शक्य आहे? आज मार्केटमध्ये जा, 1000-1200 रुपयाच्या खाली कोणी उभं करणार नाही. पण हे अनुभव येतात आणि हे त्यांच्यावरती भरोसा टाकला की येतात. हा माझा एक स्टँड नक्की आहे की जेव्हापासून ट्रस्टची ऍक्टिव्हिटी चालू केली, लोकांना काय बोलायचं ते बोलू दे, मला तरी काही फरक पडत नाही. मी माझ्या प्रामाणिकतेवरती काम करतो. 3 प्रकारची लोक मी बघितली बघा या परमार्थामध्ये. एक, ज्यांनी परमार्थ हे पैसे मिळवण्याचं साधन केलं, की त्याच्याबद्दल काही कोणाची निंदा करत नाही, पण तो माझा प्रांत नाही. मी अशी लोक बघितली की जे परमार्थ करतायत, प्रवचन जनजागृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत आणि ते व्यासपीठावरती काही घेत नाही. ही देखील मी मंडळी बघितली. पण मला महाराजांनी एक वेगळाच मार्ग दिला की म्हणाले, बाळा, या सगळ्या तिन्ही प्रकारच्या लोकांमध्ये जो तिसरा आहे ते आपल्याला व्हायचंय. घ्यायचं तर काहीच नाही, आपण घेत नाही हे देखील सांगायचं नाही, पण प्रत्येक कथेमध्ये स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं धन टाकायचं, तर तू ही सेवा कर म्हणाली. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आस्था गायक महाराजांनी हे वचन माझं निभावून घेतलं. हात वशाळायला लावला नाही, कधी कुठली अपेक्षा ठेवायला लावली नाही. आणि त्यामुळे एक प्रामाणिकपणे सांगतो की मला ट्रस्टकडून काय मिळालं ही भावना मी कधीच आयुष्यामध्ये माझ्या मनात आणली नाही, विचार पण केला नाही. इव्हन माझ्या सगळ्या सहकार्याने देखील तो कधी विचार मनात आणला नाही. आपण ट्रस्टसाठी काय करू शकतो, आपण या कार्यासाठी काय करू शकतो, याच भावनेने किती लोक झटतायत हो, किती लोक झटतायत. कोण सांगताय त्यांना? बघतोय मी पहाटेपासून, रांगोळ्या काय, चप्पल स्टँड काय, देणगी कक्ष काय, किती किती चाललंय. काही मीटिंग नाही, काही बोलणं नाही, काही नाही, पण हा सेवाभाव आहे. आणि या सेवाभावामध्ये मी सगळ्यांना एक सांगतो, हा थँकलेस जॉब आहे. एवढं सगळं करूनही तुम्हाला लोक निंदा करणार. जर ती पचवता येत असेल तर या कामामध्ये या मार्गामध्ये या. कारण इथं हार तुरे मिळणार नाही.